नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात या योजनेचे सुमारे 3,93,000 लाभार्थी आहेत. गेल्या 2 हप्त्याची रक्कम अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. त्यामुळे नमो सन्मानचा 9वा हप्ता कर्जमाफीच्या प्रक्रियेशी जोडला गेला आहे का, असा प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे. कर्जमाफीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना नमो सन्मानचा प्रलंबित हप्ता मिळणार नाही, अशी चर्चा सध्या शेतकरी वर्गात सुरू आहे. मात्र कर्जमाफीची प्रक्रिया आणि नमो सन्मान योजनेच्या हप्त्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे हप्ता रगडण्यामागील नेमके कारण काय, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या हप्त्यावर त्याचा परिणाम होणार का, याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या PM किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील 24वा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. केंद्राच्या योजनेचा निधी नियमितपणे मिळत असताना राज्याच्या नमो सन्मान योजनेचा हप्ता रखडल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी हप्त्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जमाफीची पात्रता, नमो सन्मानचा प्रलंबित हप्ता आणि दोन्ही योजनेचा परस्पर संबंध याबाबत शासनाने तातडीने स्पष्टता करावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. हप्ता कधी जमा होणार याकडे जिल्ह्यातील 3,93,00,000 लाभार्थी शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे. जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.